सायटिका या आजारामध्ये कंबरदुखी तसेच पायदुखी हे सामान्य असते, परंतु जे पेशंट्स दीर्घकालीन सायटिकाने पीडित असतात अशा पेशंट्स मध्ये आपल्याला गुडघेदुखी तसेच व्हेरिकोज वेन्स इत्यादी आजार देखील बघायला मिळतात। याचं महत्वाचं कारण म्हणजे चालण्याच्या पद्धतीत झालेला बदल। पेशंट जे आहेत जे दीर्घकालीन वेदनेपासून पीडित असतात ते स्वतःच्या चालण्याच्या पद्धतीत थोडासा बदल करून चालतात, जेणेकरून त्यांच्या एका पायावर कमी वजन पडते व दुसऱ्या पायावर जास्त वजन पडते। त्यामुळे पायातल्या ज्या शिरा असतात, रक्तवाहिन्या असतात, तसेच मांसपेशी असतात, तसेच गुडघ्यामधील जे टेंडॉन्स असतात, लिगामेंट्स असतात, जे गुडघ्यामधले स्ट्रक्चर असतात त्यावर देखील विशिष्ट प्रकारे कमी जास्त दाब पडतो आणि यातूनच गुडघेदुखी तसेच व्हेरिकोज व्हेन्सचा देखील आजार उद्भवतो। अशा परिस्थितीमध्ये देखील पेन किलर्स गोळ्या ज्या आहेत त्या काम करत नाहीत आणि सायटिका सोबतच इतर देखील आजार उद्भवतात, त्यामुळे याने पेशंट्स अधिकाधिक त्रस्त होतात। अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण 7 ते 8 दिवसामध्ये हे पेशंट्स पूर्णपणे बरे करू शकतो। अशाच एका पेशंटचा हा रिव्ह्यू तुम्ही बघू शकता। नाव सांगा काय त्रास होतो तुम्हाला? मला हे खूप मनका गुडघे खूप दुखायचे माझे मनक्याचा त्रास? मनका आता सगळं पाय दुखायचे बरं. आणि त्रास कधीपासून होता? 17 वर्षापासून त्रास आहे मला. 7 वर्षापासून त्रास होता. आणि याच्या आधी किती ट्रीटमेंट घेतली? ते बरेच घेतले संगमनेर, जालना, औरंगाबाद, कोपरगाव आणि बरेच दवाखाने गेले। कुठायला बसायला मला खूप त्रास व्हायचा, उठता येत नव्हतं, बाथरूम जायचं म्हणलं तरी मला बसता येत नव्हतं, चालायला खूप त्रास व्हायचा, चालायला बी जायचं करणार खूप त्रास व्हायचा। पण मग आम्हाला शेजारच्यानी सांगितलं इथं जा डॉक्टरमध्ये, जाणं डॉक्टर जा म्हणून आम्ही आधी मला नाही बरं वाटलं, आधी मला वाटलं पडतो नाही, पण मग मला आराम पडला, खूप आराम पडला मला। म्हणजे कोणाला शेजार बाजारला मी सांगते डॉक्टर चांगले घेऊन जा, सगळे व्यवस्थित आहे, कसं लागून पडतो फरक पडतो। ते शेजारच्या जमाना आजी आहे ना, त्यांना सुद्धा चालता येत नव्हतं, खूप त्यांचे पाय सुटले होते, पण मग त्या सुद्धा आता चालत्या फिरतात, त्यांनी आम्हाला सांगितलं, हो त्यांनी आम्हाला सांगितलं तर आम्ही इथं आलो मग हो। त्या आजीला खूप फरक पडला, त्या आजीला खूप चालतं, आजी चांगलं फिरतात, आता झंडले झाले आजी, पण मी व्यवस्थित झाले व्यवस्थित झाले।